नमस्कार मित्रांनो, मी कमलेश पवार KRP यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, एम्प्लॉयबिलिटी स्किल दुसऱ्या वर्षाकरिता पण आहे आणि त्यातलाच हा एक भाग आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत आणि MCQच्या माध्यमातून परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, पार्ट 6 तर साधारणतः हा टॉपिक जो आहे एंटरप्रेन्योरशिपचा टॉपिक आहे आणि याच्या अगोदर देखील आपण पाहिलेला आहे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा हा टॉपिक आहे. आज आपण समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, वेळ न घालवता आपण समजून घेणार आहोत. 91 क्वेश्चन नंबर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. An important aspect of being a successful entrepreneur is एक सफल उद्यमी होने का एक महत्वपूर्ण पहलू है. तर एक यशस्वी उद्योजक होण्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट त्या उद्योजकाकडे असणं आवश्यक आहे. तर ती गोष्ट म्हणजे हॅव्हिंग ॲन एंटरप्रेन्योरियल माइंडसेट, उद्यमशीलता की मानसिकता रखने वाले. म्हणजे याचं उत्तर काय? ए. ज्याच्याकडे उद्योग करण्याचं एक हेतू आहे किंवा त्याची मानसिकता तशी आहे, असाच उद्योजक बनू शकतो. अशीच व्यक्ती चांगला उद्योग आपला निर्माण करू शकते. म्हणून याचं उत्तर काय? हॅव्हिंग ॲन एंटरप्रेन्योरशिप माइंडसेट. लक्षात, म्हणून उत्तर ए. त्यानंतर 92 क्वेश्चन नंबर 92. नोईंग व्हॉट यू आर गुड ॲट अँड व्हॉट यू नीड टू इम्प्रूव्ह ऑन हिज द क्वालिटी ऑफ. यह जानना कि आप किसमें अच्छे हैं और आपको किसमें सुधार करने की आवश्यकता है निम्न का गुण है. तर मित्रांनो, आपल्याला यातनं काय शिकायचं आहे की आपल्यामध्ये कोणती गुणवत्ता वाढ करायची आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणून याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे सेल्फ अवेअरनेस, आत्मजागरूकता. एखाद्या गोष्टीविषयी आपल्यामध्ये सेल्फ अवेअरनेस असणं आवश्यक आहे किंवा आत्मजागरूकता असणं आवश्यक आहे. ही गोष्ट आपल्याला माहिती होणं गरजेचं आहे. जर आपण उद्योजक बनणार असेल तर आपल्याकडे कोणती गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आणखी सुधारणा करता येऊ शकतं हे समजणं गरजेचं आहे. आणि ती गोष्ट म्हणजे सेल्फ अवेअरनेस, आत्मजागरूकता. म्हणून याचं उत्तर काय? ए. याचं ऑप्शन ए हे उत्तर आहे. त्यानंतर मित्रांनो 93 क्वेश्चन नंबर 93. टेकिंग डिसिजन्स ऑन युअर ओन आफ्टर केअरफुली थिंकिंग अबाउट देम इज द क्वालिटी ऑफ. संयम निर्णय लेना, उनके बारे में सोच समझकर निर्णय लेना किसका गुण है. तर मित्रांनो, निर्णय घेणं हे व्यवसायामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे किंवा अतिशय महत्त्वाचं लक्षण आहे. तर ते निर्णय घेणं म्हणजेच या ठिकाणी बघा ऑप्शन सी दिलेला आहे. इंडिपेंडेंट डिसिजन मेकिंग, स्वतंत्र निर्णय लेणं म्हणजे कोणावरती अवलंबून न राहता इंडिपेंडेंट आपण डिसिजन घेऊ शकतो किंवा डिसिजन मेकिंग आपल्याकडे असलं पाहिजे. ज्याच्याकडे चांगलं डिसिजन मेकिंग तो चांगला व्यवसाय करू शकतो. म्हणून मित्रांनो, व्यवसायामध्ये डिसिजन मेकिंगला खूप महत्त्व आहे आणि तो स्वतः डिसिजन घेणं गरजेचं आहे. म्हणून उत्तर काय? सी. त्यानंतर 94. ग्रीट मीन्स, ग्रीट का अर्थ क्या है. तर मित्रांनो, ग्रीटचा अर्थ या ठिकाणी समजून घेणार आहोत आपण. सी. याचं उत्तर काय? सी. वर्किंग हार्ड टू अचीव युअर गोल्स अँड नॉट गिव्हिंग अप वेन यू फेस फेल्युअर. तर मित्रांनो, ग्रीट मीन्स याचा उत्तर काय? सी. वर्किंग हार्ड, या ठिकाणी थोडं करू, वर्किंग हार्ड टू अचीव युअर गोल्स म्हणजे तुम्ही तुमचं ध्येयापर्यंत जाण्यासाठी किंवा तुमचं ध्येय गाठण्यासाठी
तुम्ही हार्ड वर्क करणं गरजेचं आहे. अँड नॉट गिविंग अप व्हेन यू फेस फेल्युअर. आणि अपने लक्ष्यों को प्राप्त करने के लिए कड़ी मेहनत करें और असफलता का सामना करने पर हार न माने. जेव्हा तुम्हाला यश प्राप्त होतं तेव्हा हुरळून न जाता आपण ते यश आरामात पचवलं पाहिजे. आणि जेव्हा आपल्याला अपयश येतं तेव्हा देखील ते अपयश पचवण्याची ताकद आपल्यामध्ये असलं पाहिजे. म्हणून 94चं उत्तर काय येतं? सी, वर्किंग हार्ड टू अचीव युअर गोल्स अँड नॉट गिविंग अप वेन यू फेस फेल्युअर. तर मित्रांनो याचं उत्तर सी आहे. त्यानंतर 95, व्हॉट आर द इम्पॉर्टंट एलिमेंट्स टू रिमेंबर व्हाईल डुईंग अ कस्टमर सर्वे. जेव्हा तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करता तेव्हा तुम्हाला कस्टमर त्या क्षेत्रामध्ये कोणते आहेत त्याचं सर्वे तुम्हाला करणं आवश्यक असतं. तरच आपल्याला त्या क्षेत्रामध्ये उद्योग किंवा त्या एरियामध्ये उद्योग आपल्याला सुरू करता येऊ शकतं. जर आपल्याला कस्टमर सर्वे करायचा असेल तर कोणत्या गोष्टी त्या ठिकाणी महत्त्वाच्या असतात ते या ठिकाणी आपल्याला ग्राहक सर्वेक्षण करते समय याद रखने वाले महत्त्वपूर्ण तत्व क्या है. तर कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवून सर्वे केलं पाहिजे तर त्याचं उत्तर बघा या ठिकाणी सी दिलेलं आहे. लिसन, ऑब्झर्व अँड लर्न. सुनो, निरीक्षण करो और सीखो. तर मित्रांनो कस्टमरकडनंच आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. कस्टमरवरतीच आपला व्यवसाय निर्भर करतं. म्हणून मित्रांनो कस्टमर सर्वे करत असताना आपण सी हा ऑप्शन निवडला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये लिसन म्हणजे ऐकणे, ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करणे आणि लर्न म्हणजे त्यांच्याकडनं शिकणे. ह्या 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. जर तुम्हाला तुमचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने उभं करायचा असेल किंवा व्यवसायामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला मार्केट सर्वे करणं गरजेचं असतं, कस्टमर सर्वे करणं गरजेचं असतं आणि त्याच्यापासून आपल्याला शिकणं गरजेचं असतं मित्रांनो. त्यानंतर 96, क्वेश्चन नंबर 96 या ठिकाणी दिलेलं पहा. व्हॉट फॅक्टर्स मस्ट वन कन्सिडर बिफोर फाइनलाइजिंग अ बिजनेस आइडिया. किसी व्यावसायिक विचारों को अंतिम रूप देने से पहले किस कारणों पर विचार करना चाहिए. म्हणजे एखाद्या गोष्टीला अंतिम रूप देण्याच्या अगोदर आपण कोणत्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे, कोणत्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे. तर याच्यामध्ये माय इंटरेस्ट, मेरी रुची, मार्केट नीड और डिमांड म्हणजे स्वतःचं इच्छा शक्ती कशी आहे, किती आपलं इंटरेस्ट त्यात आहे हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर मार्केट नीड किंवा डिमांड, बाजार की आवश्यकता या माग म्हणजे सध्या मार्केटमध्ये कोणत्या गोष्टीला जास्त डिमांड आहे किंवा मागणी आहे याचा विचार होणं गरजेचं आहे. त्यानंतर इफ द आयडिया सॉल्व्स अ प्रॉब्लेम, आपल्याकडे ज्या कल्पना ज्या आहेत त्या कल्पनाच्या आधारे आपण निर्माण होणारा प्रश्न आपण सोडवू शकतो. ह्या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणून मित्रांनो याचं उत्तर काय आहे? ऑल ऑफ दी अबोव. याचं उत्तर काय? डी, ऑप्शन डी, ऑल ऑफ दी अबोव याचं उत्तर आहे. त्यानंतर मित्रांनो 97, अ बिझनेस प्लान इज मेड वन्स अँड देन नेव्हर लुक्ड ॲट व्हाईल रनिंग अ बिझनेस. एखादा तुम्ही बिझनेस सुरू केला, ओके सुरळीत सुरू झालेला आहे आणि त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. म्हणजे एक व्यवसाय योजना एक बार बनाई जाती है और फिर व्यवसाय चलाते समय कभी नहीं देखा जाता है. असं होईल का? एकदा तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू केला की त्याच्याकडे आपल्याला वारंवार लक्ष देणं गरजेचं असतं. म्हणून याचं उत्तर काय? बी, फॉल्स, चुकीचं आहे. याचं म्हणणं काय? एकदा बिझनेस तुमचा सुरू झाला की त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तरी चालेल, हे चुकीचं आहे मित्रांनो. म्हणून याचं ऑप्शन बी हे उत्तर फॉल्स हे बरोबर आहे. त्यानंतर 98, सम सोर्सेस ऑफ नॉट फाइंडिंग बिझनेस फायनान्स आर. सम सोर्सेस ऑफ नॉट
फाइंडिंग बिजनेस फाइनेंस आर व्यवसाय वित्त नहीं मिलने के कुछ स्रोत है. तर काय आहे ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, युअर ओन मनी, स्वतः आपका अपना पैसा, बैंक लोन्स, बैंक ऋण, गव्हर्नमेंट लोन्स, सरकारी ऋण, नन ऑफ दी अबोव म्हणजे व्यावसायिक वित्त नहीं मिलने के कुछ स्रोत है. तर हे सगळे स्रोत व्यवसायाला लोन मिळणारा आहे किंवा कर्ज मिळणारा आहे, परंतु याने काय म्हटलेलं आहे, हे स्तोत्र नाहीत किंवा हे सोर्सेस नाहीत असं म्हटलेलं आहे. आपण आपला व्यवसाय करत असताना आपल्या स्वतःकडचे पैसे आपण खर्च करू शकतो. बँक लोन्स कडनं आपण पैसे घेऊ शकतो, गव्हर्नमेंट लोन घेऊ शकतो आपण. म्हणून याचं उत्तर डी, नन ऑफ दी अबो असं म्हटलेलं आहे. लक्षात, याचं उत्तर काय, डी, नन ऑफ दी अबो. त्यानंतर 99, क्वेश्चन नंबर 99, व्हॉट इज अ बिझनेस व्हॅल्यू ऑफरिंग, एक व्यावसायिक मूल्य पेशकश क्या है. व्हॉट इज अ बिझनेस व्हॅल्यू ऑफरिंग, एक व्यावसायिक मूल्य पेशकश क्या है. व्यावसायिक मूल्य क्या आहे असं म्हटलेलं आहे 99 ला. याचं उत्तर काय, बी, द व्हॅल्यू दॅट द बिझनेस आयडिया क्रिएट्स. म्हणजे अतिशय महत्त्वाची गोष्ट असते ज्यामुळं वेगवेगळ्या आयडियाज किंवा वेगवेगळ्या कल्पना निर्माण होतात किंवा येतात फॉर द कस्टमर्स. कस्टमर करता वेगवेगळ्या आयडियाज, वेगवेगळ्या कल्पना येतात. हाऊ इट मेक्स इट्स कस्टमर्स लिव्स बेटर, कस्टमरचं जीवन व्यवस्थित कसं करता येईल अशा अनेक आयडिया मनामध्ये येऊ शकतात, तरच बिझनेस व्यवस्थित चालू शकतो. व्यापार विचार ग्राहकों के लिए जो मूल्य पैदा करता है वह अपने ग्राहकों के जीवन को कैसे बेहतर बनाता है. मित्रांनो, बिझनेसमन किंवा व्यापारी त्याचं ग्राहक जे आहे त्याला दैवत मानतात. आणि दैवत म्हटलं की त्या दैवताचं किंवा त्या कस्टमरचं किंवा त्या ग्राहकांचं मूल्य जपणं गरजेचं आहे किंवा त्यांना समाधानकारक आपण व्यवसाय देणं किंवा सर्व्हिस देणं हे गरजेचं आहे. म्हणून उत्तर काय, बी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 100, व्हॉट इज अ प्रोटोटाइप, एक प्रोटोटाइप क्या है. प्रोटोटाइप म्हणजे काय आहे असं विचारलेलं आहे. तर प्रोटोटाइप म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी बघा, द फर्स्ट व्हर्जन ऑफ अ प्रोडक्ट, कुठलाही प्रोडक्ट किंवा कोणतीही वस्तू जी पहिल्यांदा बनवली जाते त्याला काय म्हणतात, प्रोटोटाइप. द फर्स्ट व्हर्जन ऑफ अ प्रोडक्ट और सर्विस, किसी उत्पाद सेवा का पहला संस्करण, म्हणजे त्याला काय म्हणायचं, प्रोटोटाइप. आपण गाडी बनवतो किंवा असं कुठल्याही वस्तू बनवतो जी पहिलं बनवतो त्याला काय म्हणायचं, प्रोटोटाइप. म्हणून काय म्हटलेलं आहे उत्तर काय, द फर्स्ट व्हर्जन ऑफ अ प्रोडक्ट ऑब्लिक सर्विस, किसी उत्पाद सेवा का पहला संस्करण, याला काय म्हणायचं, प्रोटोटाइप. येतं लक्षात मित्रांनो. म्हणून याचं उत्तर काय, डी, ऑप्शन डी. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं पार्ट 6 या ठिकाणी आपण अनुभवलं किंवा समजून घेतलेलं आहे. नक्कीच परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे हे 10 प्रश्न आहेत, MCQ आहेत. याची नक्की तुम्ही तयारी करा आणि डेफिनेटली यू विल गेट सक्सेस इन युअर कमिंग इन एक्झाम्स. थँक्यू.